कोण बघणार आहे? नाही. आम्हाला डॉक्टर होता नाही आलं, ज्या लेकरांना डॉक्टर होता येते तुम्ही पेपर फोडताय प्रशासनातली माणसं. हा, आणि तुम्ही आम्ही त्याचा न्याय मागतोय तर तुम्ही अडवताय. बरं काय करू आपण? बरं, तुम्हाला ह्याची चिंता नाहीये की वरनं पाऊस पडतोय, आजारी पडेल, ह्याची काही चिंता नाहीये, तुम्हाला अडवायचंय फक्त. आपण काय करू, तुमच्या घरी बसू आपण. मला नाही घर काय माझी मग मी ऐका ना, तुम्ही मला का अडवताय? मी तुम्हाला रीतसर निवेदन दिलेलं आहे. मी कोणता कायदा उल्लंघन केलंय हो की नाही? मी कोणत्या कायद्याचं उल्लंघन केलंय का? काय पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी नाही ना, काय कायद्याचं उल्लंघन केलंय? कुठलं हत्यार येतं तेव्हा? काहीच नाहीये, काहीच नाहीये. काय माहिती आता ह्यांनीच बघावं लागेल. हात तर लावायची परवानगी नाहीये कारण माझ्याकडे काहीच नाहीये. नका रोष ओढून घेऊ साहेब. महाराष्ट्र बघतोय तुम्हाला, महाराष्ट्र बघतोय. आपण घरी चर्चा करू. मला नाही घर काय माझं प्रशासकीय भवन आहे का? मुख्यमंत्री तिथे येणार आहे का? रस्त्यावर येईल मुख्यमंत्री. नाही म्हटलं प्रशासकीय ऑफिसला जायचं नाही, पोलीस स्टेशनला जायचं नाही. आपण मी कुठेच जात नाही. मला कुठेच जायचं नाही. माझा गुन्हा सांगा, त्यानंतर मला अटक करा. गुन्हा नाही तोवर तुम्ही काहीच करू शकत नाहीत मला. येडा होता आमचा माणूस आहे, असं काय बोलू. मग जाऊ द्या, अडवू नका. मग घ्या काय गोष्टी ऐकून. नाही ना, नाही ऐकणार. सगळीकडे त्रास होला. मी कशाचा त्रास होणार आहे? सगळीकडे कशाचा त्रास आहे? तुम्ही ऐका ना, तुम्ही जर एवढ्या फौजेमध्ये पोलीस येत असाल तर मी माझे अख्खा महाराष्ट्र इथं बोलवतो, चालेल? तुम्ही गळचेपी करताय 2-2 जिल्ह्याचे पोलिस येऊन. तेच तर प्रॉब्लेम आहे ना. हा, अख्ख्या मुंबई पासून बोलवा ना, काही प्रॉब्लेम नाही. मी महाराष्ट्र बोलवतो इथं. हे जे आपण बोलतो ना महाराष्ट्र बोलवतो, हाच प्रॉब्लेम आहे. नाही मग तुम्ही बोलवतो म्हणलंय, बोलवला नाही अजून. तुम्ही जर वाढवले लोक तर मला माझ्या संरक्षणासाठी तुम्ही मारून टाकल्यावर काय करणार? तिथं पुरा मग लगेच मारून. हा, नका अडवू मला. मी तुम्हाला विनंती करत आहे. मी तुमच्या अजून एकदा पाया पडतो. आम्ही काय देव आहे का? नाही, जाऊ द्या, मला जाऊ आपण द्या. देवाच्या पाया पडतो. नाही देव नाही, आता तुम्हीच देव झाले. हुकुमशहा झाले तुम्ही, हुकुमशहा. अघोषित आणीबाणी लावली भारतामध्ये तुम्ही लोकांनी, अघोषित. आपण घरी बसू. नाही बसणार, मी बसणार नाही साहेब. मी इथं बसणार. मी पोलीस स्टेशनला काय येऊ? गुन्हा सांगा माझा. पुरत जमाबंदी आधीच लागू आहे, सगळ्या लोकांना नाही करा. हा, काढून द्या. याला नाही काय नसन पहा मग. अटक करा, मागवा पिंजरा. अटक होणार ना? हा, चला. ऐका बोलवा पिंजरा. मग तुम्ही त्यांना काय दम देताय? तुम्ही जमावबंदी म्हणजे ऐका ना, जमाव रस्त्यावरची लोक आहेत ती. हो, रस्त्यावर- हे काय करणार? रक्ताची नातेत काय ती तवा? रस्त्यावर बी दम काय देताय त्यांना तुम्ही? दम नाही. मी सांगतोय तुमचा पिंजरा बोलवा, अटक करून घेऊन जावा, काही प्रॉब्लेम नाही. लोकांनी असं एक मग? सर हे जमाच होणार जमाच नाही. तुम्ही करणार ते. जमा होणार नाही. तुम्ही जमा होणार लोक. तुम्ही जाऊ दिलं तर जमा मुर्दाबाद. ऐका ना, पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन. आत्ता हा एवढा आहे, अजून वाढेल. चुकीचं. जय जय. scholarship ना, अख्खा महाराष्ट्र येणार. तुम्ही मला पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यावर गप्प बसतील काही लोक? वाटतंय का तुम्हाला गप्प बसतील? तुम्ही सांगितलं तर बसणार. नाही बसणार. मी का सांगू कोणाला? मी कोणाचा मालक आहे? प्रत्येकाला अधिकार आहे संविधानामध्ये. तुम्ही सांगितलं तर बसणार. नाही ना, मला चालू द्या. तुम्ही हे सिंगम सारखं नका करू. सिंगम चांगली कामं करतात, तुम्ही चुकीचं करायला लागला. साधी माणसं नका करू हे. माझा अधिकार तुम्ही हिरावून घेऊन. अधिकारी पण बोलले आपल्याशी. वरिष्ठ अधिकारी काय बोलले? कोण आहे? नाही ना, मी ऐकणारच नाही. मी ऐकत नाही. लोक अजून जमा होतील साहेब, अख्खी गावाच्या गावं जमा होतील इथली. तुम्ही नका अडू. तुम्ही जास्त वाढवताय. तुम्ही असं नाही करायची आमची इच्छा आहे. नाही ना, काय करतोय? चुकीचं काय आहे याच्यामध्ये? आपण घरी चुकीचं बसू. काय? आपण आहे ना, आपण घरी बसू. मी थांबत नाही साहेब. मी थांबत नाही कुठंच. मी इथं बसतो.
माझं रितसर निवेदन असल्यावरती तुम्ही का अडवताय? माझ्या मागे माणूस आहे का कोणी? आहे का कोणी? एकटा आहे मी, एकटा आहे. कोण तुमची जमावबंदी कुठे आहे? एकटा आहे मी. तुमच्या रितसर निवेदनात एकटाच चाललोय. तुम्ही का अडवताय? गुन्हा सांगा. बरं, महाराष्ट्र बघतोय, लोक वाढतायत. जाऊ द्या, मला माझी विनंती असेल तुम्हाला साहेब. आपण घरी बसू. नाही, घरी का बसू मी? घरी का? तुमच्यासोबत नाही माझं काम. माझं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासोबत आहे. मला मंत्रालयात जावं लागेल ना. माझ्याकडे तिकिटाचे पैसे नाही आहेत. गरीब आहे मी, भिकारी झालोय. या सरकारने भिकारी केलंय. नाही आहेत पैसे, चलत जायचंय मला. तुम्ही का अडवताय? माझं काम मुख्यमंत्र्यापाशी असल्यानंतर मी काय म्हणतात ना, तुमच्यासोबत कसं बोलणार? उगा माझी एनर्जी, मी उपोषणावरती आहे ऑलरेडी. तुम्ही माझी एनर्जी नका वेस्ट करू. माझी एनर्जी वेस्ट नका करू साहेब. मी आईशपथ उपोषणावरती आहे. सकाळी झोपेत उठला, आंघोळ केली, निघालोय. बरं, काय करू आपण आजचे दिवस पाहू. काय नाही ना, आजचे दिवस काय, मग मला चालू द्या ना. आजच्या दिवस तुम्ही वरती बोला, त्यानंतर मी आहे पुढे. मी कुठं जाणार नाहीये. तुम्ही मारत नाही तर मी मरत नाही. आम्ही काय हा, दुसरं काय आहे दाव? आता तुमच्या हातात तेवढंच राहिले. नाही, मग मला जाऊ द्या. तुमच्या प्रशासनासोबत बोला, प्रशासन येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. मी एकटा चाललोय, जमाव लोक तयार होत आहेत, तर लोक बघा तुमच्या हिशोबाने कशी पांगवायचे ते. रस्त्यावरच होणार साहेब. माझी तुम्हाला पत्र रस्त्यावरच आहे. मी चलत जायचंच तुम्हाला निवेदन आहे आणि मी चलतच जाणार आहे. ही एक प्रेस आहे, थोड्या वेळाने 1000 येतील. आणि तुम्ही हे तुर्रम खान व्हायचं बंद करा. तुम्ही काय म्हणतात, तुमच्या हातात ताकद आहे. तुम्ही काय म्हणतात ना, जीवे मारून टाका. आदेश घ्यावर ना की बाबा एक आंदोलन करतोय म्हणून त्याला मारून टाका. आतंकवादी येतो. काय म्हटलं? हा, तसंच व्हायला लागलं. आल्या तर तुम्ही जे बोललात त्या पद्धतीने तेच आहे की आम्ही आतंकवादी आहोत. हा, तुमचे नेते म्हणतायत वरचे. तो सध्या खोत म्हणत होता आतंकवादी आहेत आम्ही. हा, आतंकवादी आहेत आम्ही. आमच्यापाशी बंदूक आहेत, गोळे येतं, दारू गोळे येतं. आतंकवादी आहेत आम्ही. आणि एक लक्षात ठेवा, श्रीकृष्णाने कायम म्हणलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा अन्याय वाढणार तेव्हा तेव्हा देव येणार. जाऊ द्या, उगा लोक वाढायला लागले, तुम्ही वाढवताय. तुम्हाला वाटत असेल की मला तुम्ही डिटेन करून घेऊन जाताल आणि विषय कमी होईल. तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये उपोषण करणार, परत तुमच्या जेलमध्ये उपोषण करणार, मरेपर्यंत करणार. मरेपर्यंत. काही नाही, आपलं मागं कोणच नाहीये. जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. जय जय मातरम, मातरम. जाऊ दे साहेब, तुम्ही हसू नका हो. गंभीर विषयामध्ये तुम्ही हसताय, त्याची जास्त चीड येते मला. तुम्ही हसताय, तुम्हाला मजाक वाटतोय हा. जाऊ द्या, मला नका अडवू. मी तुम्हाला विनंती करतो, अजून हे 6वी वेळ आहे माझी तुमच्या पाया पडायची. जाऊ द्या. तुमच्या अडवलंय तुम्ही, मग जाऊ का इकडून? तसं सांगा ना. तुम्ही अडवलं नाही म्हणता, उभे येतं माझ्यासमोर. अडवलं नाही म्हणून आपण काय करू? मी तुमच्या, ऐका ना, मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासोबत जायचंय, बोलायचंय मंत्रालयात जाऊन. तुमच्याशी काय बोलू मी? तुमच्या हातात काय? घ्या त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, मी जातो. घ्या तुम्ही, चला घ्या ना. त्या पांढरी केशे दादा भुसेचा घ्या राजीनामा, मी जातो इथून.
जाऊ द्या मला. विनंती आहे तुम्हाला. वारीला चाललोय. आता काय बोलावंच काय, तुम्ही बोलणार बी काही, जाऊ बी देणार, मग करायचं काय नेमकं ना? काय ऐकू मी म्हणा, काय ऐकू? 29 लेकरांनी आत्महत्या केल्या, त्यांचा काय केला का निपटारा तुम्ही? काय ऐकायचं कोणाचं? काय ऐकायचं कोणाचं? आत्महत्या केल्या लेकरांनी, कोणी भेटायला गेलं त्यांना? तुम्ही तिथं गेलाच भेटायला. तुम्ही तिथं गेला असतात तर मी इथं नसतो आलो. तुम्हाला जर सामान्यांच्या जीवाची पर्वाच नसेल तर असंच करावं लागेल ना. अडवू नका, जाऊ द्या. ही विनंती आहे तुम्हाला.